नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक जयवंत दळवी लिखित कादंबरी महानंदा. प्रकरण 5. रात्री बिछाण्यावर आडवा होईपर्यंत मी मनातून घाबरलेलो होतो. बोलता बोलता कदाचित कल्याणी बोलून गेली आणि मी तिथं गेलो होतो हे मामांना कळलं तर निष्कारण गोंधळ होईल अशी भीती वाटत होती. पण तसं काही झालं नाही. कल्याणी बोलली नसेल, ती नाहीच बोलायची. मामांचाही चेहरा दगड कोरल्यासारखा, त्यावर कुणाला काही दिसणारच नाही. कल्याणी म्हणते, मामांना आईसारखं खूप घळघळीत बोलायला हवं. विश्वासच बसत नाही. पण कदाचित ते कल्याणीशी घळघळीत हसत बोलत असतीलही. कुणाचा काही नियम सांगता येणार नाही. कुणाला कुठं हृदय मोकळं करावं असं वाटेल सांगता येणार नाही. आणि कल्याणीचं घरच तसं आहे. तिथं मन प्रसन्न झालं नाही तरच नवल. तिथला दगडी खांबसुद्धा बोलू लागेल, झाडपालासुद्धा सुवास टाकू लागेल. मी बिछाण्यावर नुसता उताना पडून होतो. डोळ्याला डोळा लागत नव्हता. डोळे इतके सताकाड उघडे होते, मन इतक्या उमेदीत होतं आणि शरीर इतकं तरारून उठलं होतं की अख्ख्या रात्री डोळ्याला डोळा लागेल असं वाटलं नव्हतं. पुन्हा पुन्हा वाटत होतं, मानूच्या मांडीवर डोकं टेकलं पाहिजे. तिनं गोड गाणं म्हणत थोपटलं पाहिजे, तरच झोप येईल. नाहीतर आता उभ्या जन्मात झोप येणं कठीण. भिंतीवरल्या घड्याळात डोक्यावर ठोके पडत होते. क्षणापूर्वी 11:30चा ठोका पडला. मामा झोपले होते, घोरत होते. मध्येच दरवाजा उघडला गेला. हातातला पेटता डबरा वर करीत दुरकटलेल्या नजरेनं मामीनं पाहिलं. मामा बाकड्यावर घोरत होते. तिला समाधान वाटलं असावं. दरवाजा बंद झाला. आतनं आडना आडवा सरकल्याचा खडबडीत आवाज झाला आणि मग पुन्हा सगळं कसं अगदी शांत शांत. दूरवर कुठेतरी कोल्हे, कुत्रे, भालू यांची लयदार ओरड चालू होती. त्याही पलीकडून तडकून फेसाळत फुटलेल्या लाटांचा एकांत गजबजत होता. दिवसा माणसांचा गजबजाट, त्यामुळे समुद्राचं अस्तित्व जाणवत नाही. ते रात्री जाणवत होतं. मानूला घेऊन अशा रात्री समुद्रावर जायला पाहिजे. शुभ्र वाळूत बसून चांदण्यांच्या टिकल्या मोजल्या पाहिजेत. मानूच्या खांद्यावर डोकं टेकून लाटांचा खळखळाट विसरून तिच्या गळ्यातून आलेलं गाणं ऐकलं पाहिजे. समुद्राचा खारा वास विसरून तिचे सुवासिक श्वास घेतले पाहिजेत. पलीकडे भयान दिसणारा अथांग समुद्र आहे. त्यावर गाबितांचं एखादं होडकं, ते सुद्धा त्यातला कंदील चांदणीसारखा लुकलुकतो म्हणून दिसतं आहे. बाकी सारा अंधार. सगळं भयान, मुळात भयान. पण सारी भयानता 2 जीव प्रेमाच्या धुंदीमुळे विसरले आहेत. धुंदीत डोळे जिरत आहेत, जिभा विरत आहेत, श्वासांच्या लहरी वादळी रूप घेत आहेत. अंगभर वाळू चिकटावी तसा मोहर उठत आहे. डोळ्यांत आग पेटली. एका वेगळ्याच तारेत मी उठून उभा राहिलो. रात्र गारटलेली होती. काश्मीरी शाल अंगाभोवती लपेटली. उशीखालचा टॉर्च घेऊन मी तडक बाहेर पडलो. नेटानं चालत राहिलो. अखंडा ओलांडून अंगणात आलो. पडवीत कंदील पेटत होता. कंदिलासमोर पुस्तक ठेवून मानू उपडी पडून वाचत होती. मानू, मी हलकेच हाक मारली. ती एकदम गडबडून उठली. एक शब्दही उच्चारायच्या मनस्थितीत मी नव्हतो. तिला मी इतकी कडकडून मिठी मारली की ती माझ्या अंगातच सामावून गेली. कलम झाली. डोळे, ओठ, जीभ, श्वास सारं सारं एक होऊन गेलं. वेगवेगळं असं काही उरलंच नाही. काही क्षण कसली जाणीवच राहिली नाही. मध्येच ओठ मोकळे झाले तेव्हा ती कुजबुजत म्हणाली, झोप नव्हती, तुम्ही यालसं वाटत होतं. पुन्हा आम्ही एकमेकात जिरलो, मुरलो. मग शरीर हलकं झालं. कल्याणी आत झोपली आहे. जा जा तुम्ही, मामाला कळेल. मामा? मी एकदम जागा झालो. जा. जातो.
तिच्या ओठावर गाल घासत मी दूर झालो. या उद्या. माझं चप्पल कुठं गेलं? टॉर्च पेटवून क्षणभर मी शोध घेतला, पण चप्पल मिळालंच नाही. जाऊ दे असं म्हणून मी अखंडा ओलांडून मागं पाहिलं. मानूनं फुंक मारून कंदील विझवला होता. मी घाबरून अनवाणीच धावू लागलो. मी असा आलो कसा? मामांना जाग आली तर कळेल असा विचार कसा मनात आला नाही माझ्या. आश्चर्यच वाटलं. रस्त्यावरल्या खाच खळग्या धडपडत मी सारखा धावत राहिलो. घरी आलो आणि सुटकेचा सुस्कारा सोडला. मामा शांतपणे घोरत पडले होते. पारीवर चढता चढता पायाला चप्पल लागलं. टॉर्च पेटवून पाहिलं. माझं चप्पल तिथंच होतं. मनातल्या मनात हसू आलं. काय परिस्थिती होते आपल्या जीवाची. जीव वेडा खुळा होतो. खराच होतो. कारण बिछाण्यावर बसलो तेव्हा कुठे अंगावर लपेटलेली शाल मानूच्याच घरी पडली होती हे लक्षात आलं. संध्याकाळी मानूच्या घरी ओढल्यागत गेलो. पडवीत कुणीच नव्हतं. सरळ मानूच्या खोलीत गेलो. मानू खिडकीपाशी बसून जुईचा गजरा करीत होती. आज कोणाकोणाला गजरे द्यायचेत असं मी वेड्यासारखा बोलून गेलो. म्हणजे आपल्या मनात निश्चित काय दबा धरून बसलेलं असतं ते नीट आपल्यालाच कळत नाही, तर मानूला कसं कळेल? त्या दिवशी मला मिळाला आणि नंतर मामांनाही. सगळे सारखेच. मानू माझ्याकडे टक लावून बघत राहिली. तिची मुद्रा संतापी दिसत होती. मुद्रेवरला भाव खरा होता की खोटा होता देव जाणे. थोडा वेळ ती तशीच बघत राहिली आणि मग म्हणाली, तुम्हाला त्या दिवशी कुणी काही दिलं नव्हतं म्हणजे? माझं तोंड उघडं पडलं. आईनं मामांना गजरा दिला होता आणि मलाही आईनं ना? होय. ती वेणी होती. मामीसाठी तिनं दिली होती. मामीला द्या म्हणून सांगायला विसरली. ती तुम्ही ठेवली पण माळली नाही ना? असं म्हणून ती चिमुरड्या पोरीसारखी हसत राहिली. मी आपला बावळटासारखा तसाच उभा राहिलो. बसा बसा, आज मी देणार तुम्हाला गजरा. तो हक्क माझा आहे. मी खाली बसलो आणि विषय बदलण्यासाठी म्हटलं, आमची शाल चोरली ना रात्री? मानू खुदकन हसली. तुमची शाल मिळाली पण चपलं मात्र इथं नव्हती. ती घरीच होती. मी अनवाणी आलो होतो ते मुळी माझ्या लक्षातच नव्हतं. जणू झोपेत चालल्यासारखाच मी चालत आलो. सुईत जुईची कळी खोवणं थांबून तारवटलेल्या डोळ्यांनी मानू माझ्याकडे बघत राहिली. म्हणाली, बघा. तिनं दंड पुढे केले. त्यावर मी हात फिरवला. वाळूचे कण चिकटावेत तसं तिचं अंग मोहरलं होतं. रात्रीच्या आठवणीनं सुद्धा असं होतं. कसा आलो मी मध्यरात्री? मला सारखं वाटत होतं तुम्ही याल, निश्चित याल. तुम्ही आला नसता तर मी रात्रभर जागत राहिले असते. आणि मी गेल्यावर तुमची शाल पांघरून झोपले मी. चालेल ना? तुलाच दिली ती. काश्मीरला घेतली होती. ठेव आपली आठवण. तिनं ती शालीची घडी पुन्हा घेतली आणि तिच्यावर ओठ टेकले. हे सारं ती कुठं शिकली कोण जाणे. किती दिवस राहायचं ठरलं? जत्रा करून जाणार. छान. असं म्हणत तिनं जुईचा गजरा माझ्या मनगटात बांधला. तोपर्यंत माझं तोरणसुद्धा विणून होईल. पण ते सगळं तुझ्यापाशीच ठेव. का? सगळं तुझ्याबरोबरच नेईन मी. मला नेणार? खरं? संशय का आला? मला खरंच वाटत नाही. तुझी आई विरोध करील? ती करीलच. का? तिचं म्हणणं आपण देवाचे पाय सोडून जर आपण लग्न करून गेलो तर आपलं कधीसुद्धा कल्याण होणार नाही.
खुळ्या समजुती आहेत. ती जुनी आहे ना, पण तिनं विरोध केला तर तिचं कोण ऐकतो? 4 दिवस रडेल. आपण तिला महिने माल पैसे पाठवू. अवश्य. पण तुमच्याकडून? मी स्वतंत्र आहे. आता गेल्यावर मी मुंबईहून बाहेरगावी बदली करून घेणार. मग तिथे विरोध कोण करणार? मी राजा आणि तू दासी. असं म्हणत ती हसली. मग तिथं घर सजवायला तुझीही तोरणं. चालेल. तू हे कल्याणीकडे बोलली आहेस? थोडंसं निश्चित असं नाही. मग ती काय म्हणाली? नाही, नको म्हणाली. मी विचारू? बघा विचारून. आणि तिनं नाही म्हटलं तर तुम्ही म्हणाल तिथं, म्हणाल तेव्हा पळून येईन. मी एकदम ताठ नजरेनं माणूच्या नजरेत पाहतच राहिलो. खेड्यात जन्म घालवलेली ही मुलगी आणि इतकी दृढनिश्चयी. मी पाहतच राहिलो. तुम्ही असे गप्प का? संशय आहे? सावलीसारखी तुमच्या पावलामागनं येईन. तरीही मी बोललोच नाही, बघतच राहिलो. तिच्या डोळ्यातले बदामी ठिपके आंतरिक आपुलकीनं पाझरत आहेत असं वाटलं. बघता बघता बोलताच आलं नाही. उलट आत्यंतिक सुखामुळे मान टेकून झोपावंसं वाटलं. माझा संशय येतोय ना? नाही ग. खूप सुख, खूप समाधान. असं म्हणत मी तिच्या मांडीवर डोकं टेकलं. वाटलं आता तिनं हळुवार हातानं थोपटायला सुरुवात केली. मी बोलण्याआधीच माझ्या मनातलं तिनं कसं ओळखलं? केसातनं बोटं फिरवी ती मधून मधून थोपटत राहिली. मध्येच तिनं माझ्या गालाचं चुंबन घेतलं आणि ती मंद आवाजात गाऊ लागली. बाळा का झोप येईना, का चैन पडेना. आणि बाळासारखा मी तसाच पडून राहिलो. जुईचाच गंध तिच्या मुखांतून पाझरत होता. निमुळत्या नाकपुड्या पाकळीसारख्या फुलत होत्या. रेगदार नाक, लवचिक पातळ ओठ, काळ्या भोर पापण्या, कपाळावरल्या बटा, कुंकवाची आडवी रेघ, सगळं गीताबरोबर थरथरत होतं. ते बघता बघताच डोळा लागला. एखाद्या तानुल्यासारखा मी तसाच झोपी गेलो. दिवे लागणीच्या वेळेला मला जाग आली. लग्न होऊन 5-10 वर्षे झाली आहेत. संसार सुखानं चालला आहे आणि मन अगदी काठोकाठ तृप्त आहे असं वाटत होतं. अशा तृप्तीनंच मी उठलो आणि घरी आलो. मामांच्या त्या क्षीण सुस्कारे टाकणाऱ्या घरात पाऊल टाकताना वाटलं उगाच उठलो, उगाच जाग आली. त्या मांडीवरनं उगाच डोकं उचललं. गोविंदा, गोविंदा असं ओरडत लखोबानं कारीट फोडलं तसा मी जागा झालो. गादीवर कटून मी उभा राहिलो. तुळशीच्या पुढ्यात 2 कार्टं फुटलेली होती. पहिलं कारीट मामाने फोडलं असावं. उभ्या उभ्याच आळसावून अंगाला आळोके पिळोके देत असताना मामा ओल्यानंच देवघरातनं बाहेर आले. आज त्यांची देवपूजा लवकर आटोपली होती. खुंटीवरलं धोतर काढून नेसताना त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हटलं, आटप. मी विहिरीकडे जायला वळलो. तुळशीसमोर पिठाची एक वेडी वाकडी रेघ होती आणि एक पंथी क्षीणपणे जळत होती. विहिरीवर गेलो. तिथं एका थाळीत उठणं होतं. तेलाची झारी होती. चुलीवरल्या हंड्याच्या गळ्यात झेंडूची 2 फुलं बांधली होती. एवढ्याच एकूण दिवाळीच्या खुणा. बाकी सगळं नेहमीसारखंच थंड आणि क्षीण होतं. तोंड धुवून मी आंघोळीसाठी फातरीवर उभा राहिलो. उघडा झालो आणि चुलीवरल्या हंड्यात तांब्या बुडवणार तोच लखोबा धावत आला. अहो असा काय, आज दिवाळी, असं सांगून त्यानं माझ्या डोक्यावर अंगावर झारीतलं तेल चोळलं, उठणं लावलं आणि मग माझ्या अंगावर 2 तांबे पाणी ओतलं. लखोबा जी हो. मामांच्या अंगाला तेल उठणं कोणी लावलं? आमचंच काम.
असं म्हणून तो आपल्या गुळगुळीत दाढीवर हात फिरवीत उभा राहिला. आज झाक हजामत केली आहेस? तर हो, फाटेलाच बोलावला होता न्हाव्याला. दिवाळी सण ना. आंघोळ करून आलो तर मामा उघडून माझीच वाट पाहत होता. कारेट फोड असं मामाने सांगितलं. तेवढं करून ओट्यावर आलो. नमस्कार करून ये, ते स्वतःशीच पुटपुटल्यासारखे बोलले. मी देवघरात जाऊन नमस्कार केला. बाहेर येऊन रेशमी कपडे घातले. पण ते घातल्यानंतर मात्र वाटू लागलं आपण उगाच नवीन कपडे चढवले. इथं यावेळी ते शोभून दिसत नाहीत. इथं दिवाळीची जाणीव जितकी लखोबाला आहे तितकी कुणालाही नाही. ती जाणीव आपण ठेवण्यामध्ये आपलं काहीतरी चुकतं आहे असं वाटत होतं. खुंटीवर कागदात बांधलेलं एक पुडकं होतं. मामाने ते घेतलं आणि माझ्या हाती दिलं. मला काहीच कळलं नाही. मी गोंधळून गेलो. आत दे, एवढंच ते पुटपुटले. ते घेऊन मी आत गेलो. मामा बाहेरच उभे होते. वाटलं पुडकं उघडून पाहावं आत काय आहे ते, पण उघडलं नाही. मामीनं उघडलं की कळलंच असतं काय आहे ते. खंड लुगडं असावं. स्वयंपाकघरात 2 पाट मांडले होते, नेहमीचेच. देवघरात चांदीच्या फुल्या बसवलेले रंगीत पाट होते. ते आणून ठेवावेत असं वाटलं, पण धीर झाला नाही. नेहमीचं जुनेर नेसून मामी ओनवली होती. पाटापुढं 2 केळींची पानं होती आणि पानांच्या भोवती ती सरळ आडव्या उभ्या पिठाच्या रेषा ओढीत होती. ते आटोपून ती उभी राहिली तेव्हा हातातलं पुडकं पुढं करीत मी म्हटलं, मामी, हे मामाने दिलंय, ठेव तिथं. घे, ठेव त्या घडवंचीवर. असं म्हणून ती चुलीकडे गेली. पुडकं घडवंचीवर ठेवून मी बाहेर गेलो. थोड्या वेळानं लखोबानं वर्दी दिली तेव्हा मी आत गेलो. पाटावर बसलो. पानात गुळाचे, दह्याचे आणि फोडणीचे पोहे होते. काळ्या वाटाण्याची उसळ होती. पाटावर बसल्याबरोबर मामाने चित्रावत टाकली आणि खाली वाकून घाईघाईनं पोह्यांचे बकाने तोंडात भरायला सुरुवात केली. मामा खात होते. पानातलं जे संपेल ते मामी वाढीत होती. मामांचं ते खाणं आणि मामीचं ते वाढणं बघून तोंड सुकत होतं. पाण्याच्या बोटानं मी पोहे गिळत होतो. वाढण्यासाठी मामी ओनवत होती तेव्हा काळ्या मण्यांचं एकुलतं एक मंगळसूत्र तेवढं तिच्या गळ्यातून लोंबत होतं. कागदात बांधलेलं पुडकं तसंच घडवंचीवर होतं. माझं खाणं चालू असतानाच मामा न बोलता उठून गेले. पान साफसूफ केलं होतं. मामा उठून गेले तशी मामी म्हणाली, तुला काय वाढू? काही नको. मग ती लखोबाचं पान वाढू लागली. मी बाहेर आलो. मामा आपले ट्रंक उघडून बसले होते. मी बाहेर येताच त्यांनी चोरट्या नजरेनं माझ्याकडं पाहिलं म्हणून मी उठून अंगणात गेलो. तिथं नुसता वेड्यासारखा फिरत राहिलो. सुरेख निऱ्या काढीत मामा परीट घडीचं धोतर नेसत होते. त्यावर त्यांनी रेशमी खमीस घातलं. साठींचा शुभ्र लांब कोट चढवला. कोटाला चकतीसारखी सोन्याची 7 बटणं होती. एका बटनाला सोन्याची साखळी अडकवून घड्याळ वरच्या खिशात सोडलं. सोनेरी काठांचा रेशमी रुमाल त्यांनी डोकीस बांधला. स्वतःवरच खुश होऊन त्यांनी कानातल्या फायाला बोट लावलं आणि नाकावरनं ओढलं. हातात काठी घेऊन ते बाहेर आले. कोटाच्या हाताबाहेर खमिसाच्या हाताची सोन्याची बटणं लकाकत होती. मामा कितीतरी वेगळे आणि आकर्षक दिसत होते. कर जुतं वाजवीत ते अंगणात आले. कुठं, देवाला? असं मी विचारलं. असा एक हुंकार टाकून ते माझ्या नाकावरनं चालत राहिले. हिण्याचा घमघमाट नाकासमोर दरवळला. मी वेड्यासारखा अंगणात एरझारा घालीत होतो, परक्या माणसासारख्या. तेवढ्यात लखोबा आला आणि पुढ्यात उभा राहिला. स्वच्छ पायघोळ धोतर नेसला होता. त्यावर स्वच्छ सदरा, वर चुरगळून गेलेला पिवळा कोट. शर्टाला आणि कोटाला बटणं नव्हती. डोकीवर रेशमी मुंडासं, मामांचं जुनं मुंडासं असावं. खांद्यावर लाल काठांचं उपरणं होतं आणि उपरण्याच्या टोकाला काही पुड्या बांधल्या होत्या. काय बांधले रे ते? पोह्याच्या पुड्या. तरीही तो दाढी खाजवीत तसाच उभा राहिला. काय? मी विचारलं. वाईच काम होता. कसलं?
एक बंदा रुपया पाहिजे. का? तो लाजला. ओठावर थुंकी जमवीत ओशाळून हसला. मी दिलेला रुपया घेऊन तो घाईघाईने पळत सुटला. आवडाबाईकडे गेला. दुपारी झोपून उठल्यावर मला राहवलं नाही. पिशवी घेऊन मी बाजारात गेलो. थोड्या पंत्या विकत घेतल्या. सारंगाकडे एक आकाश कंदील घेतला आणि घरी आलो. दारात उंच बांबू बांधला. त्यावर कंदील चढवला. 4 ठिकाणी पंत्या लावल्या. मग देवळाच्या दिशेनं पावलं पडली. वाटेत अखंड्याला ओठंगून मानू उभी होती. जास्वंदीचं जरीकाठी मलमलीचं पातळ तिनं परिधान केलं होतं आणि तसल्याच रंगाची जरीकाठांची चोळी घातली होती. आधीच मानू गोरी गुबरी. त्यात वस्त्राची लाल पडछाया तिच्या कांतीत पडली होती. दंडावरनी पोटापाठीवर चोळीच्या कडा अशा चपकल ऋतून बसल्या होत्या की त्या जागी एक पांढूर रेघ उमटली होती. तुमचीच वाट बघत होते. तिच्या मुखावर आर्जव होतं. आवाजात मार्दव होतं. तिच्या मागोमाग मी अंगणात पाय ठेवला. साऱ्या आवारात दिव्यांची आरास होती. 5-50 पंत्या तेवत होत्या. ओट्यावर, पायऱ्यावर, जुईच्या मंडपावर, झाडांच्या फांद्यावर जिकडे तिकडे पंत्याच पंत्या. एक साधा आकाश दिवा, एक जाळीचा फिरता आकाश दिवा. तुळशी वृंदावनासमोर रंगीबेरंगी रांगोळी होती. 2 समया होत्या. दारावर काचेचं तोरण होतं. पडवीत रांगोळ्या होत्या. ते सारं बघून मन केवढं प्रसन्न झालं. उशीर सारे, असं कल्याणीनं विचारलं. घरी पंत्या लावून आलो. मामी बरी आहे? हो. बस जा खोलीत. मी खोलीत गेलो. खोलीत चांदीच्या टिकल्याने मडलेला रंगीत पाट होता. त्या पाटाभोवती अनेक रंगांनी सजवलेली शोभिवंत रांगोळी होती. वळणदार वेलबुट्ट्या होत्या. त्यात खुबीदार रंग भरले होते. वर चकमक शिंपडली होती. पाटासमोर 2 स्वच्छ चमकदार छोट्या समया होत्या. 7 वाती तेवत होत्या. टेकायला उभा रंगीत पाट होता. बसा पाटावर. तो सारा थाट पाहून मी हर्षभरीत झालो होतो. जादू करून बसवावं तसा मी पाटावर बसलो. ऐटीनं मागं टेकलो. पोहे आणि फराळ यांनी भरलेले चांदीचं ताट कल्याणीनं मानूच्या हाती दिलं. ते तिनं माझ्या पुढ्यात ठेवलं. ते ठेवण्यासाठी ती उणवी झाली तेव्हा धुतलेल्या भुरभुरीत केसांचा विलक्षण मादक गंध माझ्या नाकात शिरला. त्यानंच मी अर्धा अधिक कासावी झालो. गोंधळून गेलो. त्या गोंधळलेल्या अवस्थेतच मी ताटातला लाडू उचलला. मनू लाजून हसत उभी होती. ओवाळ ना गो, असं कल्याणी म्हणाली आणि दिलखुलास हसली. मी उचललेला लाडू पुन्हा ताटात ठेवला. मानू आरती घेऊन आली. निरांजनाच्या मंद प्रकाशात तिचा हसतमुख चेहरा विलक्षण आकर्षक दिसला. हा सर पाहिलास, असं म्हणून कल्याणीनं आपल्या गळ्यातून सोन्याचा सर काढला. मामांनी दिला, असं ती म्हणाली. कधी? आज सकाळी. काय ना काय आधार आहे त्यांचा. ते ऐकून मी चमकल्यासारखा झालो. याची कल्पना नसल्यामुळे मी रिकाम्या हातानंच आलो होतो. पण म्हणून काही दिलंच पाहिजे असं नाही, असं वेळीच मानू म्हणाली. केवढा जागरूक समंजसपणा. तिनं ओलं कुंकू लावलं, अक्षता लावल्या आणि ओवाळलं. आणि अकस्मात कसं लक्षात आलं कोण जाणे. रेशमी सदऱ्याची सोन्याची बटणं काढली. सोन्याची साखळी असलेली 4 बटणं आणि सरळ तामणात टाकली. सावकाशीनं घे, घाई नको, असं म्हणून कल्याणी बाहेर गेली. आम्हा दोघांना एकटं एकांतात सोडून आपण दूर झाली. बाहेर कुणाशी तरी ती हसत बोलत बसली. मी क्षणभर मानूकडं पाहिलं. ती ढोपरावर हनवटी टिकून समोर बसली होती. माझ्याकडेच नजर उडवीत बघत होती. मी ताटाला हात लावला नाही तशी ती समजली. बेसनाचा लाडू उचलून तिनं माझ्या तोंडात घातला. त्यावेळी मी एकदम तिच्या बोटांचा चावा घेतला. तशी ती ओरडली आणि लाजली. खा ना. पण माझी खाण्यावर इच्छाच नव्हती. का? हे सारं पचपचित आहे. मग काय पाहिजेत? गोड गोड.
ती गोड हसली आणि तिनं तत्परतेनं खोलीचं दार बंद केलं. बाहेर कल्याणी बोलत होती आणि पोस्टमास्तर सोमजी शिक्का मारल्यासारखा खोकत होता. शित्या मृदंगी नृत्याच्या वेळी पखवाज वाजवावा तसा तालात मृदंग वाजवीत होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. कथाकथन अभिवाचनात हवी भावभावनांच्या नवरसांची जोड मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही कथारसाला तोड. मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.